नमस्कार मंडळी. कशी चालली आहे परीक्षेची तयारी? आज आपण संत बहिणाबाईंचा संत कृपा झाली हा जो अभंग आहे ना, तो इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की तुमच्या 9वीच्या परीक्षेसाठी तो एकदमच सोपा होऊन जाईल. चला तर मग पटकन बघूया की आज आपण काय काय करणार आहोत. आपण कवितेची जी मूळ कल्पना आहे ना, तिथपासून सुरुवात करू आणि मग परीक्षेमधल्या प्रश्नांची उत्तरं अगदी आत्मविश्वासाने कशी द्यायची हे सुद्धा बघणार आहोत. मला माहितीये, ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर थोडीशी अवघड वाटू शकते. पण अजिबात काळजी करू नका, कारण ह्या कवितेची एक मास्टर की आहे आपल्याकडे. हो, एक अशी किल्ली जी आपल्याला ह्या कवितेचा अर्थ अगदी सहजपणे उलगडून दाखवेल. मग अशी कोणती एक कल्पना आहे जी या पूर्ण कवितेचं कोडं आपल्यासाठी सोपं करून टाकेल? चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया, जे तुम्हाला परीक्षेत 100% मदत करणार आहे. तर ही मास्टर की ही आहे तरी काय? ही आहे संत बहिणाबाईंनी वापरलेलं एक जबरदस्त रूपक. म्हणजे एक अशी कल्पना जी ही संपूर्ण कविता जणू काही आपल्या डोळ्यांसमोर चित्ररूपात उभी करते. जरा डोळे मिटून विचार करा की तुमच्यासमोर एक मोठं भव्य मंदिर उभं आहे आणि त्याचे दरवाजे फक्त तुमच्यासाठी उघडले आहेत. बस, वारकरी संप्रदायाला याच मंदिराचं रूप दिलंय संत बहिणाबाईंनी आणि त्या आपल्याला हेच मंदिर बघायला बोलवत आहेत. आणि ऐका, ही कल्पना काही मी माझ्या मनाने नाही सांगत आहे, ती तुमच्या पाठ्यपुस्तकातूनच घेतली आहे. आणि हाच आपल्या आजच्या सगळ्या चर्चेचा पाया आहे, कारण याच एका कल्पनेवर हा संपूर्ण अभंग उभा आहे. बरं, जर वारकरी संप्रदाय एक मंदिर आहे, तर मग प्रश्न येतो की हे मंदिर बांधलं कोणी, म्हणजे याचे शिल्पकार कोण होते? चला तर मग भेटूया त्या महान संतांना ज्यांनी हे भक्तीचं मंदिर उभं केलं. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की हे देऊळ नक्की कसं बांधलं गेलं, म्हणजे अगदी वीट रचून. हा जो तक्ता आहे ना, तो म्हणजे या मंदिराचा एक प्रकारे ब्लूप्रिंटच आहे. बघा, प्रत्येक संताने कोणतं काम केलं, त्यांची भूमिका काय होती, हे किती सोप्या भाषेत दिलंय. हे जरी लक्षात ठेवलं ना, तरी अर्धा स्वाध्याय आपला इथेच पक्का झाला म्हणून समजा. चला तर मग ही बांधकामाची प्रक्रिया अजून जरा जवळून बघूया. सुरुवात करूया अगदी मंदिराच्या पायापासून. तुम्हीच सांगा, कोणतीही मोठी इमारत बांधायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय? तिचा पाया, बरोबर? हाच भक्कम पाया संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातून वारकरी संप्रदायाला दिला. हा फक्त पाया नव्हता, हा विचारांचा पाया होता. आता पाया तर तयार झाला, मग काय? भिंती उभा करायला पाहिजेत. हेच काम केलं संत नामदेवांनी. त्यांनी संपूर्ण भारतभर फिरून या विचारांचा प्रसार केला. जणू काय त्यांनी या मंदिराच्या भिंतीच उभारल्या आणि त्याला एक आकार दिला, सगळ्यांना एकत्र आणलं. बरं, भिंती तर उभ्या राहिल्या, पण त्यांना मजबूत आधाराची गरज होतीच, नाही का? तो आधार, तो भक्कम खांब देण्याचं काम केलं संत एकनाथांनी. त्यांनी भागवत धर्माचा विचार इतका पक्का केला की या मंदिराला एक स्थैर्य मिळालं, ज्यामुळे ते कितीही कठीण काळात टिकलं. आणि मग या मंदिराला पूर्ण रूप मिळालं ते कळसामुळे. संत तुकाराम महाराज म्हणजे या मंदिराचा कळस ठरले. त्यांच्या अभंगांनी या मंदिराला जणू काही पूर्णच केलं, त्याला एक वेगळीच उंची दिली. ओके, तर मंदिर बांधून तयार आहे. पाया, भिंती, खांब, कळस सगळं झालं. पण एक मिनिट थांबा, या सगळ्यामध्ये ज्यांनी हा अभंग लिहिलाय त्या संत बहिणाबाई स्वतः कुठे आहेत? तर गंमत अशी आहे की बहिणाबाई स्वतःला या भव्य मंदिराची रचना बघणाऱ्या, त्याची गोष्ट सांगणाऱ्या साक्षीदार मानतात. आणि त्या फक्त बघत नाहीत, तर त्या स्वतः त्या मंदिराच्या कळसावर फडकणारी एक ध्वजा आहेत. म्हणजे त्यांची भक्ती, त्यांचा अभंग या रचनेला पूर्ण करतोय. चला आता बघूया की आपण जी ही मंदिराची ब्लूप्रिंट समजून घेतली, तिचा वापर करून पाठ्यपुस्तकातला स्वाध्याय किती सहज सोपा होतो. बघा आता, आपण जे काही आत्तापर्यंत शिकलो त्याचा वापर करून स्वाध्यायातला एक महत्त्वाचा प्रश्न कसा चुटकीसरशी सुटतो ते पाहूया. फक्त ते मंदिराचं रूपक डोळ्यासमोर ठेवा आणि बघा उत्तरं कशी आपोआप येतात. पाया कोणी रचला? संत ज्ञानेश्वर. भिंती कोणी उभारल्या? संत नामदेव. खांब कोण झाले? संत एकनाथ. आणि कळस? संत तुकाराम. एकदम सोपं आहे की नाही? आणि कवितेमधलीच ही ओढ बघा किती सुंदर आहे. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. याचा अर्थ काय की आता तुकारामांमुळे हे मंदिर पूर्ण झालंय. आता तुम्ही आरामात, निश्चिंत होऊन भजन करू शकता. म्हणजे संपूर्ण रचना तुमच्यासाठी तयार आहे. किती सुंदर विचार आहे हा. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नापर्यंत आणून ठेवतो. हे जे मंदिर आहे हे काही वर्षांपूर्वी नाही, तर अनेक शतकांपासून बांधलं गेलं आहे आणि त्याचा वारसा आजही टिकून आहे.
तर मग विचार करा की या महान संत परंपरेचा वारसा आपण आजच्या काळात पुढे कसा घेऊन जाऊ शकतो.